त्याचा परिणाम आता 3-4 दिवसापासून गॅस सिलेंडर बंद झाले. तसेच जेणेकरून आता जे पर्यटक आपल्याकडं पुणे मुंबईला फिरण्यासाठी येतात, आता वॉटर पार्क असेल, लोणावळा असेल, खंडाळा, आता 12वीचे परीक्षा संपलेले आहेत. पर्यटकांची संख्याही आता ह्या महिन्यात तशी वाढते. पण झालं असं की आता पर्यटकांना पण माहिती आहे की आता जरी हॉटेलं जर चालू नसेल, जी बाहेरून येणारी असं ना आपले पुणे, महाराष्ट्र, बेंगलोर, कर्नाटक या साईडने जे पर्यटक येतात फिरण्यासाठी, तेही आता पर्यटक कमी झालेले आहेत. मग त्यामुळे हॉटेलचं आणि उद्यापासून तर गॅस आता आजच संपलेले आहेत. आता उद्यापासून चुली पेटतील. आजच आम्ही मटण आणि चिकन चुलीवरती पेटवलेलं आहे. आता काय गॅसच्या टाक्या अर्ध्या राहिल्यात, त्याच्यावरती आजचा दिवस चालेल. पण उद्यापासून फक्त मटण भाकरी, जे पहिले आपले चूल आणि मटण भाकरी तेच दिवस परत येणार आहेत. सरकारला काय आव्हान असेल? सरकारला आव्हान असं राहील की जेणेकरून लवकरात लवकर गॅसचा पुरवठा सुरळीत चालू करावा, एवढंच आव्हान राहील. आपलं नाव? अतुल वायकर, हॉटेल शिवराज. आता या परिस्थितीमध्ये चाललं, आम्हाला महिन्याला 50 लागत होते. आता दिवसाला एक पण भेटत नाही. आजपर्यंत भेटते, उद्याचं काही गॅरंटी नाही भेटणार का नाही म्हणून. आम्ही लोकांनी आजपासून काही मेनू फिक्स केलं खरं. म्हणजे आमच्याकडे जे 100 आयटम होते, आजपासून आम्ही 10 आयटम विकतोय. चाय कॉफी बंदच केली आम्ही लोकांनी. आता पुढे काय अशीच परिस्थिती चालू लागली तर पुढे आम्हाला बंद करावं लागेल. 1-2 दिवस चालू राहील, जास्त आठवडे चालू राहील. पर्याय काय आता सर्वांना जे शोधतो इकडून भेटतच नाही आम्हाला सिलेंडर. तर बाकी काय एसोसिएशन बघेल त्याचं पुढचं काय पर्याय त्यांचं. आता त्याची लपती ऑर्डर दिली, आता उद्यापासून ते पण किती करणार त्याच्यामध्ये, जागा पण लागते ना आम्हाला. कारण डील कुठे एवढं सेफ नाही ना हो. मग ते लोक बोलतात की डीजे बड्डे झालं तर ते डीलचा वास मारतो म्हणजे जेवणामध्ये. त्याला काय सोल्युशन आहे? नाही करू शकत ना. आणि एकदमच आम्ही सेटअप कुठे बदली करणार आता? ऑलरेडी सेटअप आहे गॅस पाईपलाईनचा, नवीन पाईपलाईन कुठून टाकणार ते? आणि आम्हाला काही भरोसा पण नाही ना कधी पण होईल. उद्या भेटते मला तर बोलतात की उद्या चालू होईल किंवा 2 महिने पण नाही होणार. काय भरोसा यायचा आता? कसं करायचं पुढे आता? आमचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या सिलेंडरचा. कारण याच्यावरती आमची 100 स्टाफ आहे, त्यांची फॅमिली डिपेंड आहे. आम्ही एकटेच नाही ना, मालक कमवत नाही ना. मालक पण 10 फॅमिली आहे, 100 फॅमिली आहे. असं आहे, नाजूक आहे. असं जास्तीत जास्त 8 दिवस चालेल, ते पण आयटम कमी करून. दुसरं काही ऑप्शन सरकार बघेल त्याच्यावरती. हॉटेल पुणे गेट मॅनेजर आहे विनोद शेट्टी म्हणून.